आज मित्रांसोबत आम्ही गेलो होतो मडीला आणि खूप छान असे दर्शन पण आमचे झाले। नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम। आज आहे ना आम्हाला मित्रांना घेऊन मडीला जायचे होते बरं का, व मायांबाला पण जायचे होते। म्हणलं चला लवकर सकाळ सकाळ निघालो आणि ते दादाने आपल्याला पाण्याचा ड्रम पण घेतला बरं का, कारण आपली गडीला डेंजर आहे। भोशामध्ये इथं आलो नंतर ना हवा वगैरे चेक केली, परत पुढे जाऊन काय अडचण नको यायला म्हणलं। आपण मिरजगाव मांदळी मार्गे जाणार असल्यामुळे म्हणलं जाता जाताना आपलं दर्शन पण घेऊन जाऊया। मग मांदळी येते आलो, बाबांचे दर्शन वगैरे घेतले आणि इथे ना नवीनच ना काम पण चालू आहे बरं का, लवकरच इथं ना मंदिर उभारणार आहे। खूप छान असं मंदिराचं काम चालू आहे बरं का। दर्शन वगैरे घेतले त्यानंतर आम्ही डायरेक्ट ना मायंबासाठी चाललो होतो, कारण आम्हाला आरती पण सापडणार होती। ह्या आशेने आम्ही लवकर चाललो, परंतु घरून उशीर निघाल्यामुळे ना जवळजवळ आम्हाला तिथे जाऊ तर 12 वाजले बरं का। आम्हाला ना शेवटचे 5 मिनिटं आरती सापडली आणि आरती वगैरे सगळे झाले आणि ना खूप भावी भक्त जमले होते, त्यामुळे ना गर्दी पण अशी खूप प्रमाणात होती। चला म्हणलं आरती झाली दर्शन तर घेऊया, आणि ना लाईनची लाईन होती बरं का मित्रांनो। आणि इथं ना मंदिराचे पण काम चालू आहे बरं का, आता लवकरच इथं ना पूर्ण होणार आहे काम, खूप मोठं काम आहे। मायंबा इथून असं व्यवस्थित दर्शन घेतलं त्यानंतर आम्हाला आहे ना वृद्धेश्वर या ठिकाणी जायचे होते। तिथे पण ना खूप छान असं भव्य दिव्य मंदिर आहे आणि ना खूप छान असं बघण्यासारखं मित्रांनो। तिथं पण ना दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित घेतले बरं का, कारण इथं पण गर्दी जास्त नव्हती। त्यानंतर आम्ही मडी या ठिकाणी कानिपनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो। आमचे मित्र गुलाब भैया, वैभव भाऊ, माऊली सर, आम्ही असे 4 जण आलो होतो बरं का मित्रांनो। तुमचा मित्र विशाल शेंडगेने दर्शन घेतलं आहे बरं का मित्रांनो। तुम्ही पण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे दर्शन घ्या आणि पुन्हा कमेंट मध्ये ओम नमो आदेश लिहिण्यासाठी विसरू नका। माझ्या मित्रांनी ना उलट्या साईडने गेले आणि दर्शन घेऊन आले बरं का, तर हे तर सरासर चुकीचं आहे मित्रांनो। त्यानंतर आम्ही तिथं हत्तीपाशी पण फोटो काढले बरं का। हत्ती दादांचे दर्शन वगैरे घेतल्यानंतर डायरेक्ट म्हणलं चला आता जेवण करू। मित्रांनो आम्ही तर काही इतके मोठे नाहीत की हॉटेलमध्ये जाऊन जेवण करूया, म्हणून घरूनच ना चपाती घेऊन आलो होतो आणि मस्तपैकी ना हॉटेलवरून भाजी घेतली, तर हे भाग वेगळा आहे। त्यानंतर आम्ही मस्तपैकी रानात बसल्या आणि सगळ्यांनी पंगत टाकली आणि ना 4-4, 5-5 चपात्या खाल्ल्या। कधी जेवले होते का नाही काय ना माझे। सुमारे ना 3:30च्या दरम्यान आम्ही तिथून ना कल्टी मारली बरं का, जेवण वगैरे केलं डायरेक्ट ना मिरजगाव मध्ये येऊन पोहोचलो। मिरजगाव मध्ये आपल्याला आहे ना थोडंसं ना खरेदी करायची होती, कारण आमच्या दाजींनी घेतली होती गाडी आणि आत्यांसाठी आम्हाला एक साडी पण खरेदी करायची होती। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ना जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा विसरू नका। धन्यवाद, भेटू लवकरच।